जय राधा माधव, जय कुंज बिहारी। जय राधा माधव, जय कुंज बिहारी। जय गोपी जन वल्लभ, गिरिवरधारी। जय गोपी जन वल्लभ, गिरिवरधारी। यशोदानंदन व्रज जन रंजन, यशोदानंदन व्रज जन रंजन। यमुना तीरा वनचारी, यमुना तीरा वनचारी। जय राधा माधव, जय कुंज बिहारी। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। जय राधा श्याम सुंदर, राधा श्याम सुंदर राधे। जय कृष्ण बलराम कृष्ण बलराम। जय कृष्ण बलराम, जय गौरानिताय गौरानिताय गौरानिताय। जय गौरानिताय, जय जय प्रभुपाद प्रभुपाद प्रभुपाद। जय श्रील प्रभुपाद। हरिनाम संकीर्तन की जय, श्रीमद् भगवत गीता की जय, श्रील प्रभुपाद की जय। ॐ अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतपदकमलं, श्रीगुरून् वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातं सहगणरघुनाथान्वितां तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधाकृष्णपादान् सहगणललिता श्रीविशाखान्वितांश्च। हे कृष्ण करुणा सिन्धु दीनबन्धु जगत्पते गोपेश गोपिकान्त राधाकान्त नमोऽस्तुते। तप्त काञ्चन गौराङ्गी राधे वृन्दावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। नमो विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिनिति नामिने। नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौरभक्त वृंद। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण। तर आपण संक्षिप्तामध्ये आपण बघून घेतलं मागच्या वेळी काय झालं ते, पण कोणाला काही ऍड करायचं आहे, कोणता पॉइंट किंवा काही प्रश्न वगैरे आहे का कोणाला? मागच्या वेळेत आपण जे बोललो ते पटलेलं आहे किंवा काही डाऊट आहे त्याच्यामध्ये, किंवा स्ट्रॉंगली रिजेक्ट करताय का, काही प्रश्न आहे? प्रभूजी आपण जे शंकर भगवान आहेत त्यांची एक पोझिशन आहे माझ्यामध्ये, समजा तुम्ही त्यांच्याबद्दल थोडस जरा सांगितलं तर बरं होईल. ओके. शंकर भगवानांबद्दल स्पेसिफिकली आपण अ, काही दिवसानंतर बोलूया आपण. द रिझन बिईंग, शंकर भगवान हे देवतांमध्ये येत नाहीत. ओके. मला आत्ता बोलायला काही प्रॉब्लेम नाही आहे, पण शंकर भगवानांबद्दल समजायला, ओके, अगदी स्पष्टपणे बोलतोय मी, काही वाईट वाटून घेऊ नये. तर त्यांच्याबद्दल समजायला एक वेगळ्या लेवलची मॅच्युरिटी लागते. त्यामुळे मी आत्ता त्यांच्याबद्दल बोलत नाही. मी काही अजून अध्याय जाऊ देत भगवद्गीतामध्ये, एस्पेशली
11वा अध्याय होऊ देत संपूर्ण, आणि मग आपण त्यांच्याबद्दल स्पेसिफिकली बोलू आपण. ओके, हरे कृष्ण. शंकर भगवानांबद्दल समजायला अजून एक मार्ग म्हणजे रुद्रगीता म्हणून एक गीता आहे. ओके, जी महादेवांनी प्रचेत म्हणून असे भाऊ होते, 10 भाऊ. ओके, एका राजा प्राचीना बर्ही नावाची राजा होता, त्याची 10 मुलं होती ती. तर त्यांना महादेव स्वतः रुद्रगीता म्हणालेत. आणि त्याच्यामध्ये त्यांनी जी कृष्णाची आणि विष्णूची म्हणजे तारीफ केलेली आहे, ती समजण्यासारखी आणि शिकण्यासारखं आहे खूप त्याच्यामध्ये. तर त्याच्यावरनं सुद्धा आपण महादेव कृष्ण आणि विष्णूबद्दल काय विचार करतात ते पण आपल्याला शिकता येईल आपल्याला त्यातनं. प्रभूजी, म्हणजे जे आम्ही पूजा करतोय सगळ्या देवतांची, ती आम्ही कंटिन्यू करू. आणि जसं तुम्ही सुरुवातीला म्हटलं की इट विल टेक सम टाइम, पण पूजा करताना कधीच असं कोणती भौतिक अपेक्षेने कधीच पूजा ऍटलिस्ट मी तरी केली नाहीये. हम्म. म्हणजे इट इज जस्ट सर्वांचं चांगलं होऊ दे अशा याच्यानेच केलेली आहे. पण पण तरी पण आता ज्या पद्धतीने ज्या जर्नीवर आपण आहोत ते कळालेलं आहे, तर विल स्लोली अंडरस्टँड लिटिल बिट फर्दर आणि मग पुढे तसं जाऊ प्रभू. अगदी खूप छान पॉइंट काढला तुम्ही. अगदी खूप छान बोललात की जर का भौतिक इच्छा नाही तरी आपण मग पूजा करायला काय प्रॉब्लेम आहे. तर पूजा आणि नमस्कार ह्या काही वेगळ्या वेगळ्या गोष्टी आहेत. तर आपण आई वडिलांची पण पूजा करतो, आपण गुरुची पण पूजा करतो, आपण विद्येची पूजा करतो. हा, देवी देवतांची पूजा करण्यात काहीही प्रॉब्लेम नाहीये, अजिबात प्रॉब्लेम नाहीये. ओके. तर असं मनात येऊन नका देऊ की भगवद्गीता शिकवते किंवा कृष्ण सांगतोय की कोणाची पूजा करू नका. तर पूजा करण्यामागे उद्दिष्ट काय आहे हे जास्ती महत्वाचं आहे. कृष्ण भावाला जास्ती महत्व देतो. कृष्ण तुमच्या मेकॅनिकल ऍक्शनला महत्व देत नाही. हा, तसं जर असतं ना तर मग जेव्हा विदुराच्या बायकोनी कृष्णाला जेव्हा केळाचं साल दिलं खायला, त्यावेळी कृष्ण बोलला नसता की हे अतिशय सुंदर आहे म्हणून. हं? कारण कृष्ण आतमध्ये भाव काय आहे त्याला बघतो. तुम्ही जर का सर्व देवी देवतांना कृष्णाचं एक निस्सिम भक्त, खूप चांगले भक्त ह्या अँगलनी जर त्यांच्याकडे बघितलं तर ते देवतांना स्वतःला आवडेल आणि कृष्णाला पण ते पटेल. पण जर का तुम्ही देवतांना असं समजलं की बाबा तुझ्यापेक्षा मोठं कोणीच नाही, हा, तूच सर्वे सर्व आहेस, तर मग ते चुकीचा नॉलेज होईल, चुकीचा पर्स्पेक्टिव्ह होईल. आय एम 100% शुअर. आता एखाद्या मंत्र्याला जाऊन आपण बोललो की बाबा तूच प्रधानमंत्री आहे, तर मंत्री कधीच असं बोलणार नाही की मी प्रधानमंत्री आहे, हो हो मला प्रधानमंत्रीच मीच आहे प्रधानमंत्री म्हणून. हा, गणपतीला जर का तुम्ही जाऊन सांगितलं की तू सर्वे सर्व आहे, तू कृष्णापेक्षाही मोठा आहेस वगैरे, तर गणपती विल पॉइंट यू बॅक टू द स्क्रिप्चर्स अँड ही विल एज्युकेट यू. तो प्रॉपर नॉलेज देईल तुम्हाला की हे तुमचं जे थॉट प्रोसेस आहे ही चुकीची आहे म्हणून. ओके. कधी लोक हनुमानाची भक्ती करतात आणि हनुमानाला ग्रेटेस्ट समजतात. पण हनुमान स्वतः कधी बोललेत का की मी ग्रेटेस्ट आहे म्हणून, मी रामापेक्षा ग्रेटेस्ट आहे? कधी तुम्ही गणपतीच्या बद्दल तुम्ही इतर व्यक्तींनी लिहिलेलं तुम्ही नक्कीच वाचलेलं असेल, पण गणपती स्वतः बोललेत का कधी की मी ग्रेटेस्ट आहे म्हणून? मग जर ते बोलले नाहीत तर तुम्ही कोणत्या बेसिसवरती तुम्ही त्यांना जाऊन सांगताय की बाबा तुम्हीच ग्रेटेस्ट आहात म्हणून? मिनिंग तुम्ही इमॅजिन करा की आपली सोसायटी आणि आतापर्यंत आपण जे शिकत आलेलो होतो ते कोणत्या पर्स्पेक्टिव्हने शिकवलं होतं आणि ते किती चुकीचं होतं. की गणपती स्वतः विद्येचा देवता आहे, सरस्वती माता विद्येची देवता आहे. हा, हे दोघेही स्वतः कधी बोलले नाहीत की आम्ही ग्रेटेस्ट आहोत म्हणून, आमची पूजा करा बाकी कोणाची पूजा करू नका.
आणि ते बोलले नाही तरी सुद्धा आपणच जाऊन त्यांना सांगतोय की जसं काही विद्येचा देव ते नाहीत आणि आपण आहोत. आपण त्यांना जाऊन सांगायचं की बाबा नाही नाही, तुम्हाला काही कळत नाही. तुम्ही भलेही तसं नाही बोलत, पण आम्ही तुम्हाला सांगतोय की तुम्ही ग्रेटेस्ट आहात म्हणून. मग हे कोणाचं म्हणजे हे आपण आपली स्वतःची अतिशय कमी असलेली बुद्धी वापरून आपण त्या देवी देवतांना सांगतोय की बाबा तुम्ही तुम्ही भलेही कृष्ण बोललाय मत्तः परतरम नान्यत, पण कृष्ण तर चुकीचा आहेच आहे. पण तुमची समज सुद्धा चुकीची आहे. तुम्ही स्वतःला ग्रेटेस्ट समजत नाही, पण ऍक्च्युली तुम्ही ग्रेटेस्ट आहात. हे आपण जाऊन त्यांना सांगतोय. आणि नंतर मग आपण त्या भावाने आपण त्यांची पूजा करणार की बाबा तुम्ही ग्रेटेस्ट आहात ना म्हणून. तर हे तर देवी देवतांना पण आवडणारं नाहीये. आणि ह्याच्याकरताच शास्त्र येतं इकडे सांगायला की बाबा आपली ती लेवल नाहीये. देवी देवता आपल्या बरोबर स्वतः येतील किंवा नारद मुनी, महादेव, ब्रह्माजी वगैरे स्वतः आपल्याला येऊन सांगतील की खरं काय आहे म्हणून. आणि तिकडे आपल्याला शास्त्र आपल्याला मदत करतं. म्हणून आपल्याला आपली जी समज जी घडवायची आहे ना, आपलं ज्ञान जे प्राप्त करायचं ते शास्त्रातनं प्राप्त करायचंय. दंतकथांवरनं आपण नॉलेज नाही प्राप्त करायचं. आणि इकडेच आपण सोसायटी आपल्याला हेच शिकवत होती आतापर्यंत. तर आपण 21वा श्लोक बघूया आज. यो यो यां यां तनुं भक्तः श्रद्धयार्चितुमिच्छति तस्य तस्याचलां श्रद्धां तामेव विदधाम्यहम्. अनुवाद. हरे कृष्णा. मी परमात्मा रूपाने प्रत्येकाच्या हृदयात स्थित आहे. जेव्हा मनुष्य विशिष्ट देवतेची उपासना करण्याची इच्छा करतो, तेव्हा त्या विशिष्ट देवतेवर मी त्याची श्रद्धा पूर्णपणे स्थिर करतो, जेणेकरून तो त्या देवतेची उपासना करण्यात स्वतःला समर्पित करतो. हरे कृष्ण. आता इकडे कृष्ण काय करतोय, स्वतःचा रोल आपल्याला एक्सप्लेन करतोय इथे. ओके. तर आपण जरा आता बॅकग्राऊंड बघून घेऊया. तर 20व्या श्लोकात काय सांगितलं त्यांनी की जी लोक भौतिक इच्छेंनी प्रेरित असतात, ओके, त्यांना हे जाणवत असतं की बाबा वेदांमध्ये शिकवल्याप्रमाणे कोणत्या प्रसंगाकरता किंवा कोणत्या इच्छा प्राप्ती करता कोणत्या देवतेची पूजा करायची म्हणून ते वेदांमध्ये शिकवलेलं आहे. त्यामुळे ते त्या त्या प्रकारची भौतिक इच्छा झाल्यावरती त्या त्या देवतेची पूजा करण्याची इच्छा ठेवतात. म्हणून काय झालंय की ज्यांची बुद्धी भौतिक इच्छेंनी अशी भ्रांत झालेली आहे, चोरली गेलेली आहे, ते देवतांना शरण जातात. आता ह्याच्यामध्ये एक प्रश्न निर्माण होतो, तर मग प्रॉब्लेम काय आहे त्याच्यामध्ये. ओके. तर प्रॉब्लेम असा आहे की तुमचं जे उद्दिष्ट आहे मनुष्य जन्माचं, ते उद्दिष्ट तुम्ही अशा भौतिक इच्छेने जर तुमची बुद्धी प्रेरित असली तर ते उद्दिष्ट तुम्ही साध्य करू शकणार नाही ह्या मनुष्य जन्मामध्ये. म्हणून कृष्ण काय बोलतोय की तुम्हाला मनुष्य जन्म दिलेला आहे भक्ती करायला आणि माझ्यापर्यंत येण्याकरता. तर तुम्ही त्या मनुष्य जन्माची तसा व्यवस्थित उपयोग करत नाही आहात. तुम्ही फक्त मनुष्य जन्म अजून अजून कसा मिळेल आपल्याला त्याची तुम्ही पायरी बनवताय तुम्ही. त्याची तुम्ही म्हणजे तयारी करताय तुम्ही त्याची. तर अशा वेळी मग काय होतं की जर का आपल्याला ह्या देहामध्येच राहायचं आहे, तर मग कृष्ण बोलतोय की तुम्हाला म्हणजे बुद्धी नाहीये तुम्हाला. ह्याचा जास्ती चांगला उपयोग होऊ शकतो, पण तुम्हाला ते करून घ्यायचं नाहीये. त्यामुळे त्यांना अल्पबुद्ध असं म्हटलेलं आहे. आणि असे अल्पबुद्ध त्यांना देहातनं मिळणारा जो आनंद आहे, इंद्रियातनं मिळणारा जो आनंद आहे, त्याच्या प्रती त्यांना जास्ती आकर्षण असल्यामुळे ते मग देवतांना शरण जातात. पण आता गंमत कशी आहे की देवतांना शरण जाणं हे हे त्या व्यक्तीच्या कंट्रोलमध्ये नाही आहे. आणि ह्या लोकांनी देवतांना शरण जावं हे त्या देवतांच्या कंट्रोलमध्ये सुद्धा नाही आहे ते. हम्म. हा एक अतिशय मोठा आणि इम्पॉर्टंट पॉइंट आहे समजून घेण्यामध्ये, की मी एखाद्याची पूजा करायची इच्छा करतो आणि त्यावेळी ते माझ्या कंट्रोलमध्ये नाही आहे. आणि मी त्याची पूजा करणं हे त्याच्याही कंट्रोलमध्ये नाही आहे. आणि ते दोन्ही गोष्टी कंट्रोलमध्ये कोणाच्या आहेत, तर तो कृष्णाच्या कंट्रोलमध्ये आहेत.
आणि ते इथे कृष्ण हायलाइट करतो की त्या देवतेची उपासना करण्यामध्ये जेव्हा तो समर्पण करतो, त्या समर्पण करण्यामागे जी श्रद्धा असते, दृढ श्रद्धा असते, ती श्रद्धा त्या देवतेवरती स्टॅबिलाईज पण मी करतो, ते श्रद्धा मी दृढ करतो त्याच्यावरती. ओके. पण ही श्रद्धा चुकीची श्रद्धा आहे. ओके. ही अज्ञानातनं उद्भवलेली श्रद्धा आहे. जर एखाद्या व्यक्तीला प्रॉपर ज्ञान असेल तर तो बोलेल की नाही, हा जन्म मला मिळालेला आहे, मला कृष्णाची सेवा, कृष्णाची भक्ती, हरे कृष्ण महामंत्राचा जप करण्यामध्ये मला काढायचं आहे, मी ह्या भौतिक इच्छांना बळी पडणार नाही. आणि अशा वेळी जेव्हा तुम्ही ह्या भावनेनी तुम्ही जेव्हा गणपती किंवा कोणत्याही देवतेची पूजा कराल, कोणतीही देवता तुम्हाला कृष्णापासून लांब नाही ठेवणार तुम्हाला. ओके. तर मिनिंग इथे देवता सुद्धा अतिशय हाय लेवलचे डिवोटीज आहेत. ते तुमचं आध्यात्मिक भलं करण्याच्या दृष्टीनेच सगळं कार्य करतायत. तर जेव्हा तुम्ही इच्छा कराल की नाही, मला शुद्ध भक्ती करायची आहे कृष्णाची, त्यावेळी ते बोलणार नाही, नाही नाही नाही, तुम्ही कृष्णाकडे नका जाऊ, माझी भक्ती करा, माझी पूजा करा. हे असं कधीही कोणी करणार नाही. कारण ते आपल्या लेवलवरती विचार नाही करत, त्यांची लेवल अतिशय हाय लेवलची आहे. ठीक आहे? त्यामुळे कृष्ण आता इथे काय करतोय की त्याचा रोल काय आहे हे आता तो एक्सप्लेन करायला चालू करतो ह्या पूर्ण प्रोसेसमध्ये. त्यामुळे ह्या प्रोसेसमध्ये एक मंजुरी देण्याचं कार्य असतं की कोणत्या व्यक्तीने कोणत्या देवतेची पूजा करावी, त्याला एक मंजुरी असते. आणि कोणत्या देवतेनी कोणत्या व्यक्तीला कोणती उपासना केल्यावरती काय फळ द्यावं, ती जी मंजुरी असते, ती मंजुरी पण कृष्ण देतोय दोन्ही बाजूने. त्याच्याकरता एक सुविधा बनवावी लागते. नुसतं मी असं बोलून उपयोग नाही ना, की मला ह्या देवतेची पूजा करायची, आणि देवत्यांनी पण असं बोलून उपयोग नाही की मला तुझ्याकडनं पूजा स्वीकारायची. ती पूजा करवून घेण्यामागे त्याच्याकरता जी साधन सामग्री लागते, त्याच्याकरता जो पैसा लागतो, त्याच्याकरता काही भटजी लागतील, त्याच्याकरता काही वेळ लागेल वगैरे, ही सगळी जी सुविधा आहे, यंत्रणा जी आहे, ती यंत्रणा पण कृष्ण घडवून आणतोय. तरी मग आपल्याला असं विचार येऊ शकतो की बाबा मग तो हे सगळं का करतो. जर का त्याला माहिती आहे की ही पूजा करणं चुकीचं आहे, तर मग तो हे सगळं का फॅसिलिटेट करतो. हं? तर ते आपण आज शिकून घेऊया. कारण कृष्ण इथे अशी अप्रुव्हल देत नाहीये अशा गोष्टीला. तर आपण एक छोट्या आपण उदाहरणं बघून घेऊया आपण, ज्याच्यावरनं आपण हे समजू पर्यंत. तर तो परमात्मा रूपी आपल्या हृदयामध्ये स्थित असल्यामुळे आपल्या मनामध्ये काय आहे, काय इच्छा आहे, ते तो व्यवस्थित ओळखतो आणि त्याप्रमाणे तो त्या इच्छेची पूर्ती करतो तो. आणि तसं आपल्याला तो सक्षम बनवतो पूजा करायला सुद्धा. म्हणजे असं तुम्ही इमॅजिन करा की आई आणि वडील आहेत, त्यांना वाटतं मुलांनी आपल्यावरती प्रेम करावं, तरी सुद्धा मुलगा जाऊन बाजूच्या घरी असलेल्या आई वडिलांवरती प्रेम करतोय. आणि त्या आई वडिलांवरती प्रेम करण्याचे फॅसिलिटेशन सुद्धा ह्याचे खरे आई वडील करतायत. त्यामुळे कृष्णाचं हृदय किती मोठं आहे तुम्ही समजून घ्या तुम्ही. मी हे करणारच आहोत आपण आपण डिस्कस, त्यामुळे मी हे स्किप करतो. तर या श्लोकाचा सारांश काय आहे, तर पूर्ण 20व्या श्लोकापासून 23व्या श्लोकापर्यंत पूर्ण ही देवता उपासना जी आहे, ही प्रोसेस जी आहे, त्याच्यावरती कृष्ण चर्चा करतोय. आधीच्या श्लोकामध्ये आपण काय बघून घेतलेलं की ज्यांची इच्छा ज्यांची बुद्धी भौतिक इच्छांनी चोरली गेलेली आहे, ते कृष्णापासून लांब जातात. हा. आणि ते इतर देवतांची अन्य देवता अशी उपासना करायला चालू करतात. कामैस्तैस्तै ऋतज्ञाना कृष्ण बोलतो, ऋतज्ञाना. हम्म. आणि मग ते इतर देवतांना शरण गेल्यावरती जशा जशा त्यांची प्रकृती आहे, त्यांचे विचार आहे, त्यांचे आचरण आहे, त्यांची बुद्धी आहे, आणि जशी जशी रेकमेंड केले वेदांमध्ये कोणत्या देवतेची कशी उपासना करावी, त्या प्रकृतीनुसार ते विधी पाळतात ते. ओके. आणि ह्याच्यामध्ये कृष्ण काय करतो, तर ह्याची संपूर्ण वेद सुद्धा कृष्णाकडनं चाललेले आहेत. ओके. 15व्या अध्यायाच्या 15व्या श्लोकामध्ये कृष्ण बोलतो, वेदैश्च सर्वैर अहम एव वेद्यो. वेदांतकृत बोलतो मी, की हे जे वेद आहेत त्यांचा रचयिता पण मी आहे. वेदांत जो आहे त्याचा रचयिता पण मीच आहे.
आणि ह्या दोघांमध्ये जे शिकण्यासारखं आहे ते सुद्धा मीच आहे. त्यामुळे एखाद्याने वेद शिकले पण कृष्ण कोण आहे हे समजलं नाही तर त्याचं संपूर्ण ज्ञान वेस्ट आहे. हा, तर कृष्णाने बघा म्हणजे कसं केलंय की त्याच्यापर्यंत लोकांनी यावं, पण त्याला माहित आहे की लोक तरी सुद्धा माझ्याकडे येणार नाहीत, म्हणून त्यांनी देवता उपासना हा प्रोसेस प्रिपेअर केलाय. आणि त्यामुळे तो बोललाय की तुम्ही नास्तिक बनण्यापेक्षा कमीत कमी तुम्ही देवतांची तरी उपासना करा. हम्म. तर ही जी पूर्ण प्रक्रिया आहे ती पण त्यांनीच बनवली आहे. ती प्रक्रिया सपोर्ट करायला जी आपल्याला सगळे गोष्टी लागतात पूजा करण्यामागे, ते पण त्यांनीच बनवलेलं आहे. त्यामुळे आता तो बोलतोय की ज्या प्रकारची तुमची बुद्धी आहे, ज्याच्यामुळे तुम्हाला एक एक काही काही भौतिक इच्छांनी तुम्ही प्रेरित होता, तर तो बोलतो की यो यो याम याम तनुम भक्त. ओके, ज्याप्रमाणे तुमची भक्ती आहे, ज्याप्रमाणे तुमची बुद्धी आहे, त्याप्रमाणे श्रद्धयार्चितुम, तशा प्रकारच्या श्रद्धेने तुम्ही अर्चितुम म्हणजे उपासना करता तुम्ही. आणि ह्या इच्छेनी ओके तुम्हाला जे फळ प्रेरित असतं, ओके, त्याच्याकरता ज्या देवतेवरती भक्ती करायला जी विश्वास लागतो, तो विश्वास बनवण्यामागे आणि तो दृढ करण्यामागे सुद्धा कृष्णच रिस्पॉन्सिबल आहे. आणि असं तस्य तस्याचलाम श्रद्धा, म्हणजे ज्याप्रमाणे ही श्रद्धा आपल्याला मिळते आणि त्याप्रमाणे आपण भक्ती करतो त्या इतर देवतांची, तर ती जी पूर्ण प्रोसेस आहे त्यांच्यावरती, ती एक भक्तीवरती एक म्हणजे दृढ विश्वास निर्माण व्हावा, तामेव विदधाम्यहम, तो ते सगळी ती प्रोसेस मॉनिटर पण कृष्ण करतो आणि डायरेक्ट पण कृष्णच करतो सगळं. ओके, त्यामुळे कृष्णाच्या भूमिकेचा अर्थ प्रॉपरली आपल्याला समजणं आवश्यक आहे. तो आज आज आपण बघून घेऊया की ही जी भौतिक पूर्ण भक्ती जी आहे, खरं ह्याला भक्ती म्हणू शकत नाही, कारण भक्तीचं डेफिनेशन आहे अहैतुकी. अहैतुकी म्हणजे कोणताही हेतू न ठेवता केलेली भक्ती ही खरी भक्ती असते. ओके, तर ही उपासना आपण म्हणू शकतो, त्याला भक्ती नाही म्हणू शकत, पण ही जी उपासना आहे ती कृष्णाच्या व्यवस्थेनेच घडवली जाते आणि कृष्णाच्या कृपेने घडवली जाते. ओके, तर आता आपण आधी आधी देवता उपासना आणि अब्राहमी हे जे बाकीचे धर्म जे आहेत ना त्यांच्यामध्ये छोटंसं कंपॅरिझन करून बघूया. तर अब्राहमी जे धर्म आहेत त्यांचा दृष्टिकोन काय आहे, की त्यांना वाटतं की जर का तुम्हाला ह्या जगातनं मुक्ती हवी असेल तर तुम्हाला अ, त्यांच्या प्रतिनिधीच्या ची उपासना केली पाहिजे. ठीक आहे, मग त्यांचा प्रतिनिधी कधी पुत्र असू शकतो किंवा मेसेंजर असू शकतो किंवा काही असू शकतो. ओके, तर ते बोलतात की ती जी विशिष्ट उपासना आहे, तुम्ही जर त्याच ती व्यक्तीची उपासना केली तर तुम्ही बरोबर आहात तुम्ही. हा, जर का तुम्ही तशी उपासना त्या व्यक्तीची उपासना जर नाही केली तर तुम्हाला म्हणजे काळाच्या शेवटपर्यंत तुम्हाला नरकाची प्राप्ती होईल म्हणून. ठीक आहे, म्हणजे काय झालं इथे की तुम्ही मी सांगितलेलं जर का तुम्ही केलं तर बरोबर, नाही तर संपूर्ण ते चुकीचं आहे. म्हणजे माझा मार्ग किंवा काहीही नाही म्हणजे नर्क मार्ग. हा, ही ही ती संक्षिप्त रूपात ती ही झाली, तो दृष्टिकोन झाला. गीतेमध्ये कसं आहे, भगवानांनी सर्वसमावेशक अशी दृष्टी ठेवलेली आहे. ते काय बोलतायत की तुम्ही माझ्याकडे डायरेक्टली या किंवा इनडायरेक्टली या, आज या नाही तर उद्या या किंवा नंतर कधीही या तुम्ही, पण तुम्ही माझ्याकडे या तुम्ही. कशा प्रकारेही पण या, पण या माझ्याकडे तुम्ही. म्हणजे तुम्हाला डायरेक्ट माझ्याकडे नाही जमत तर देवतांतर्फे तुम्ही या माझ्याकडे, पण या माझ्याकडे. हा, तर आम्ही बऱ्याच वेळा अशा वेगळ्या वेगळ्या लोकांशी जेव्हा डिस्कशन होतं आमच्याकडे, तर जी लोक बोलतात की पुनर्जन्म नाहीये. तुम्ही माझ्या देवतेचा जो प्रतिनिधी आहे त्याच्याकडे तुम्ही जर का तुम्ही त्याची पूजा केली तर तुम्हाला स्वर्गात जायला मिळेल, नाही तर तुम्ही काळाच्या शेवटपर्यंत नरकात राहाल तुम्ही. तर आम्ही त्यांना तेच विचारतो की बाबा एखाद्या व्यक्तीने समजा एक चूक केली आणि त्याला तुम्ही नरकात ढकललं आणि त्याला नंतर जाणवलं की बाबा माझी चूक झाली,
तरी सुद्धा तो नरकात राहणार का? तो बोलतो हो, नरकातच राहणार तो. बोला असं कसं होऊ शकतं? आई वडील आपल्या मुलांना, जर का त्यांना त्यांची चूक कळली आणि माफी मागितली तर त्यांना माफ करतात त्यांना, आणि आधीचं सगळं विसरून जातात. तर मग तुमचा देव असा कसा की जो विसरत नाही म्हणून, आणि तरी सुद्धा तो त्या नरकात कसं ठेवतो? तर असे बरेच टेक्निकल आणि फिलॉसॉफिकल फ्लॉज आहेत त्या फिलॉसॉफीमध्ये. ओके. तर इकडे कृष्ण काय आपल्याला दाखवतोय की ही जी अशी पद्धती अशी आहे की तुम्ही कुठेही असलात तरी परमात्मा तुमची साथ सोडत नाही. परमात्मा तुमच्या बरोबरच राहतो. आज नाही तर उद्या, नाही तर 10 वर्षांनी किंवा 10 जन्मांनी किंवा अब्जावधी जन्मानंतर तुम्हाला तो शेवटी तो घेऊन येणारच तुमच्याकडे. आणि त्याच्याकरता काय करतो तो, वेगळ्या 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 प्रयत्नांमुळे तो पद्धतीने तो तुम्हाला त्यांच्याकडे आणायचा प्रयत्न करत असतो. अशा वेळी तो असा ऑप्शन ठेवत नाही की इदर मी किंवा नथिंग, असं नाही आहे. तो बोलतो नो प्रॉब्लेम. तुम्ही मध्यस्थ हवा असेल तुमच्या आणि माझ्यामध्ये, तर मध्यस्थला घ्या तुम्ही. कोणताही पर्याय असो, प्रतिनिधी असो, कोणताही विकल्प असो, तुम्ही त्यांचा सहारा घ्या आणि या माझ्याकडे तुम्हाला. पण या माझ्याकडे. त्यामुळे कृष्णाची करुणा आपल्याकरता किती आहे हे दिसून येतं ह्याच्यामधनं. ओके. प्रत्येक व्यक्तीला कृष्णाकडे थेट डायरेक्टली जाणं शक्य नसतं, शरण जाणं शक्य नाही होत. आपण कधी कधी काही लोक भौतिक गोष्टींनी जास्ती आकर्षित असतो, जास्ती अटॅचमेंट असते. काही काही लोकांना कमी असते. ज्यांना जास्ती अटॅचमेंट असतात ते पापी असतात असं नाही आहेत ते. आणि जरी पापी असले तरी त्यांचं पाप धुवून निघणार नाही असंही नाही आहे. आणि आज जरी पापी असले तरी ते उद्या सुद्धा पापीच राहतील, 10 जन्मानंतर सुद्धा पापीच राहतील असंही नाहीये. कधी ना कधीतरी त्यांना अक्कल येईल, कधी ना कधीतरी ते पाप करण्याचं थांबवतील, कधी ना कधीतरी ते भक्ती मार्गावरती लागतील, आणि कधी ना कधीतरी ते कृष्णाकडे जाणारच जाणार. तर हा सगळा जो पॉझिटिव्ह अप्रोच आहे ना तो कृष्ण ठेवतोय. निगेटिव्ह अप्रोच कोणता? की तुम्ही आला नाही माझ्याकडे, जा नरकामध्ये. हा निगेटिव्ह अप्रोच. म्हणजे तुम्ही आज नाही करू शकला तर तुम्ही कधीच नाही करू शकणार. म्हणजे एक मुलगा शाळेमध्ये शिकायला त्यांनी चालू केलंय, त्याला एक कॉन्सेप्ट काही समजला नाही गणितामध्ये, तर टीचरनी जर त्याला सांगितलं आज तुला नाही समजला, तुला आयुष्यात कधीच समजणार नाही, तुला स्कूलमधनं मी काढून टाकतो, ह्याला काही अर्थ उरत नाही. तर कृष्ण आपल्याला ते हायलाइट करतो इकडे की बाबा नाही, नाही जमलं तुम्हाला, नो प्रॉब्लेम, परत प्रयत्न करा. परत नाही जमलं, परत प्रयत्न करा. आणि ह्या मार्गाने नाही जमलं, दुसऱ्या मार्गाने या. कोणता ना कोणता तरी मार्ग आपल्याला उपलब्ध करून देतो तो त्याच्याकडे पोहोचण्याचा. त्यामुळे कृष्ण इथे सांगतोय की तुम्ही डायरेक्टली माझ्याकडे नाही आलात तर तुम्ही प्रतिनिधींची सेवा करा, त्यांच्या प्रती भक्ती दाखवा आणि आध्यात्मिक दृष्टी तुम्ही प्रगती करा. आणि ह्याची तुम्ही गॅरंटी ठेवा की गणपती विद्येचा देवता असल्यामुळे त्यांना हे व्यवस्थित परफेक्टली माहिती आहे त्यांना की कृष्णाची पूजा करायची, कशी करायची, का करायची, कोणी करायची, कधी करायची म्हणून. ओके. त्यामुळे जेव्हा तुम्ही ह्या स्टेजला पोचताय की तुम्हाला आता भौतिक इच्छा तुमच्या कमी झालेल्या आहात, आणि तुम्ही भौतिक इच्छेंनी प्रेरित होऊन तुम्ही देवतांची उपासना नाही करत आहात. हां, तुम्ही या तर ते ट्रेडिशन आहे म्हणून करताय, किंवा आतापर्यंत मेकॅनिकली केली तर म्हणून मेकॅनिकली करा. पण काहीही कारणास्तव असो, तुम्ही आज जेव्हा देवतांची पूजा करता त्यावेळी देवतांना स्वतःला सुद्धा माहिती आहे की आता ही स्टेज आलेली आहे आणि त्यांना तुम्हाला कृष्णाच्या मार्गावरती लावायचं आहे. मग हे जे तुम्हाला जे तुम्हाला समज मिळालेली आहे की मला आता भगवद्गीता शिकायची आहे म्हणून, ही ह्याच्यामध्ये देवतांनी पण त्यांचा रोल परफॉर्म केलेला आहे. हे काही आपलं स्वतःचं कर्म आहे किंवा नशीब आहे किंवा स्वतःची बुद्धी आहे असं नाही आहे. कृष्ण तर मदत करतोच करतो बॅकग्राऊंडमध्ये, पण देवता सुद्धा आपल्याला मदत करतात ह्याच्यामध्ये. त्यामुळे असं विचार करणं की बाबा मला फक्त कृष्णाने माझ्याकडे ओढून घेतले ते पण बरोबर नाही. कृष्ण तर सगळं सगळं कृष्णच करतोय बॅकग्राऊंडमध्ये, पण फ्रंट एंडला पण देवता आहेत, ते पण आपल्याला मदत करतायत कृष्णाकडे घेऊन जाण्यामध्ये. तुम्ही मनापासून जेव्हा गणपतीची पूजा करता, उपासना करता, त्यावेळी गणपतीकडे तुम्ही ही प्रार्थना करू शकता तुम्ही की मला जास्तीत जास्त चांगला भक्त बनव कृष्णाचा.
बघा काय मिरॅकल होते ते. बघा तुम्हाला गणपती कशी मदत करतात ते. उगीच त्यांना विघ्नहर्ता म्हणत नाहीत त्यांना. तर हे सगळे पर्याय, हे सगळे प्रतिनिधी जे आहेत, ते आपल्याला कृष्णापर्यंत घेऊन जातात आणि कृष्ण पण आपल्याला त्यांच्याकडे नेतो का, तर त्यांच्याकडनं तो आपल्याला परत त्याच्याकडे आणू शकतो म्हणून. तर एक अशी एक प्रॉडिगल सन म्हणून तुम्ही हा शब्द वापरला असेल बायबलमध्ये, का फुकट्या मुलाची गोष्ट आहे ती. ओके. तर ती कथा अशी आहे की एक वडील होते, त्याचा मुलगा होता, काही काम नाही करायचा, नुसतं फक्त फुकटपणे नुसतं खात राहायचा एकसारखं वगैरे. तर वडिलांनी मुलाला घराच्या बाहेर काढून टाकलं आणि तो मुलगा गेला, नंतर परत घरी यायचं नाही ह्या त्याने. पण वडील त्याच्याकरता अशी वाट बघत होते. आता ह्याच्यामध्ये काही टेक्निकल गोष्टी मी सांगितल्याप्रमाणे एक्झॅक्ट नसतीलही, बट ऑब्जेक्टिव्ह माझा त्या टेक्निकल ॲस्पेक्टकडे दाखवण्याचा नाही आहे. ऑब्जेक्टिव्ह आहे त्याचं कन्क्लुजन प्रिन्सिपल काय आहे ते बघण्याचं आहे. तर तो घर सोडल्यावरती वडिलांना नकार देतो. नंतर तो संपत्तीचा पण बराच अपव्यय केलेला असतो, कुटुंबाच्या नावाला डाग लावलेला असतो वगैरे. तरी सुद्धा पिता त्याचं प्रेमाने स्वागत करत असतात, की बाबा तू आज नाही तर उद्या, उद्या नाही तर परवा असं तू येशील माझ्याकडे म्हणून. तर हे प्रोजेक्शन कसं केलं जातं काही लोकांकडनं, की ईश्वराचं जे मानव जातीवरती निष्पक्ष असं प्रेम आहे, त्याचं हे प्रतिबिंब आहे म्हणून. ओके. पण गंमत काय आहे, ह्याच्या मागे जे घडतंय किंवा जे घडलं पाहिजे किंवा कृष्ण जे घडवतंय ते समजणं पण आवश्यक आहे. तर एक कसं असतं की अ, ही ईश्वरामध्ये जी असलेली सहनशीलता आणि ईश्वराची क्षमा करण्याची वृत्ती, ती दर्शवते ती. ओके. पण त्याच्यापेक्षाही ती एक अधिक खोलाची अशी आपल्याला एक सूचना देते, एक डीपर असे एक मिनिंग आहे त्याच्यामध्ये, की ईश्वराचं प्रेम जे आहे ते फक्त मुलाची परत येण्याची वाट बघण्यामध्ये नुसतं मर्यादित नाहीये. जर समजा एखाद्या आईवडिलांचं मूल हरवलेलं असलं, तर आई आणि वडील मुला दरवाज्यावरती नुसते बसून जर राहिले, मूल येईल, मूल येईल, वाट बघतोय, वाट बघतोय, तर त्याला काय अर्थ नाही. वडिलांना दोघांनाही इतर ठिकाणी जावं लागेल, मित्रांकडे जावं लागेल, त्याच्या स्कूलमध्ये जावं लागेल, पोलीस स्टेशनमध्ये जावं लागेल, इकडे शोध, तिकडे शोध, हा प्रकार त्यांना करावा लागतो. तर इथे निष्क्रियपणे ईश्वर बसलेले नाही आहेत, की माझा मुलगा माझ्याकडे परत येईल म्हणून. हं? हे समजणं बरंच आवश्यक आहे. त्यामुळे आत्मा किंवा जीव जेव्हा सुद्धा इकडे तिकडे देवतांकडे असो किंवा पापी वृत्तीच्या माणसांकडे असो किंवा इकडे असो तिकडे असो कुठेही भटकत असला, तरी ईश्वर कृष्ण त्याला कंटिन्युअसली मार्गदर्शन करत असतो. त्याला अज्ञानातनं बाहेर काढायचा तो प्रयत्न करत असतो. आणि ते कितीही त्याला जरी त्या व्यक्तीला दुःख असलं तरी त्याला त्या दुःखातनं बाहेर काढायचा प्रयत्न करतो कृष्ण. त्यामुळे त्या मुलाला जरी तो वडिलांच्यापासून लांब असला आणि अतिशय दुःखदायी परिस्थितीमध्ये असला, तर त्या बायबलमध्ये सांगितलेलं आहे की डुकरांना जे खायला दिलेलं तेच खाणं त्याला खायला लावलेलं. गलिच्छ परिस्थितीमध्ये राहायला लागायचं त्याला वगैरे. तर हे सगळं आपण वाचलं की आपल्याला दुःख होतं, की अरे त्या मुलाला किती यातना होत होत्या वगैरे म्हणून वगैरे. पण हे दुःख जे मुद्दामून जे दिलं गेलेलं, हे पण कृष्णाने, हे पण ईश्वरानेच दिलेलं आहे. का, तर त्या दुःखामधून त्याला कळावं की बाबा ही त्याची जागा नाहीये म्हणून. आपल्याला आपण प्रत्येक वेळी बोलतो ना की अरे देव आहेस तर मग दुःख का आहेत म्हणून. ते दुःख तुम्हाला त्रास व्हावा म्हणून दिलेली नाहीयेत ती दुःख. तुम्हाला जाणीव व्हावी की इकडे तुमचं परमनंटली राहणं शक्य नाहीये. ह्या पृथ्वीवरती किंवा ह्या भौतिक जगामध्ये परमनंट असा हॅपीनेस मिळणं शक्य नाहीये. तुम्हाला त्या दुःखांमुळे तुम्हाला ती जाणीव होते की बाबा मला आता कृष्णाकडे जायचंय परत म्हणून. तर त्याच्याकरता ते दुःख जे आहे ना, हे कॅटलिस्ट म्हणून काम करतं. ते आपण शिकलेलो ना केमिकल ह्याच्यामध्ये, दोन केमिकल्सची रिॲक्शन घडवून आणण्यामागे कॅटलिस्ट हे काम करतं. तसंच हे दुःख जीवात्म्याला कृष्णापर्यंत घेऊन जाण्याचं काम करतं. त्यामुळे तो आत्म्याला तो मार्ग शोधण्यामध्ये एक प्रवृत्त करतो की कृष्णाकडे कसं जायला पाहिजे मी म्हणून. हा. आणि कृष्ण पण आपल्याला कंटिन्युअसली मदत देत राहतो. तर आता आपण ह्या एक्झाम्पल घेतल्यानंतर आपण
कृष्ण हे देवतांचं जे प्रोसेस जी आहे त्याच्यामध्ये कृष्ण काय करतो ते आपण बघूया आपण. हे समजणं खूप आवश्यक आहे, नाही तर आपल्याला नेहमी असंच वाटेल की कृष्ण काय आहे, नुसतं स्वतःची लाल करत असतो. हा, माझी पूजा करा, माझी पूजा करा वगैरे, ह्यांची करू नका, त्यांची करू नका, कसा सेडिस्टिक आहे वगैरे. हा, पण ही समज चुकीची आहे. तर कृष्ण काय करतो इथे बघूया. तर जरीही व्यक्ती चुकीच्या डायरेक्शननी जात असला तरी जी काही भक्ती करतोय तो, हा, भलेही ती भौतिक इच्छांनी प्रेरित असलो तरी कृष्ण त्याच्याकडे दुर्लक्ष करत नाही. इनफॅक्ट तो काय करतो, त्याच्या एक मास्टर प्लॅन मध्ये ती इन्सिडेंट घेतो तो, आणि त्याला मास्टर प्लॅनशी कोरिलेट करतो तो, आणि मग त्याला त्या पद्धतीने तो स्वतःकडे घेऊन येतो. म्हणजे कोणतीही इन्सिडेंट जरी झाली तरी कृष्ण त्याचा वापर करून घेतो की तुम्ही त्या इन्सिडेंटमुळे का होईना पण माझ्याकडे या तुम्ही म्हणून. हा, त्यामुळे कोणत्या येन केन प्रकारेन कृष्ण मन निवेशय. हं? तुम्ही स्वतःहून अगदी परफेक्ट पद्धतीने का होईना किंवा वर्स्ट पद्धतीने का होईना पण कृष्णामध्ये मन निवेश केलं पाहिजे, कृष्णापर्यंत जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि कृष्ण सुद्धा तेच करतोय. कोणताही इन्सिडेंट तुमच्या आयुष्यात हो, हा, तुम्ही कोणाचीही पूजा करो, आई वडिलांची करो, गुरुची करो, विद्याची करो, देवतांची करो, कोणाचीही करो, पण त्या मार्गाने तुम्ही माझ्याकडे या तुम्ही. ओके. त्यामुळे ही जी साधना आहे त्या साधनेचा तो वापर स्वतःकडे सर्वांना वळवण्यामध्ये करतोय तो. ओके. आणि ह्या साधनांमध्ये देवता उपासना पण समाविष्ट आहे. त्यामुळे असंच विचार करून विचार करणं बरोबर नाहीये की अ, देवतांकडे कृष्णाने आपल्याला ढकललं म्हणजे कृष्णाने आपल्याला नाकारलं. हे बरोबर नाही असं विचार करणं. देवतांकडे ढकललं का? तर तुम्हाला आत्ता तुमची ती मेंटल स्टेट नाही आहे, मॅच्युरिटी तेवढी रीच नाही झाली की तुम्हाला निस्वार्थ अहैतुकी भक्ती करायची कशी आणि का करायची, त्याचे फायदे काय हे समजत नाहीये तुम्हाला. तुम्ही भौतिक इच्छांनी प्रेरित आहात, त्यामुळे तुम्हाला भौतिक गोष्टी हव्यात आता. तर नो प्रॉब्लेम, भौतिक गोष्टी घ्या, देवतांकडे जा, भौतिक गोष्टी घ्या, मीच तुम्हाला ते देतोय ते. आणि त्याच्यानंतर तुम्हाला जेव्हा सॅटिस्फॅक्शन मिळेल तेव्हा तरी कमीत कमी तुम्ही माझ्याकडे या. तर हा जे सगळं मॅनेजमेंट आहे, हे सगळं मॅनेजमेंट कृष्ण करतो इकडे. त्यामुळे हे जे देवता आहेत हे प्रतिनिधीचं काम करतायत, कृष्णाच्या प्रतिनिधींचं काम करतायत. तर एक राजा आहे समजा, हा, त्याचा भलं मोठं किंगडम आहे. किंवा आपण आता भारताचं एक्झाम्पल घेऊ शकतो. संपूर्ण भारतामध्ये सेंट्रल गव्हर्नमेंटचं रूल चाललाय ना. नरेंद्र मोदी प्राईम मिनिस्टर आहेत. समजा एखादी व्यक्ती बोलली, नरेंद्र मोदी मला तुम्ही आवडत नाहीत, मी तुमच्याशी काही बोलणार नाही, मी तुमच्यापासून लांब चाललोय. पण नरेंद्र मोदींना त्या व्यक्तीवरती प्रेम आहे. तर ते काय करतील, तू कोणत्या राज्यात चाललायस, ओके मी महाराष्ट्रामध्ये चाललोय, तर महाराष्ट्राच्या गव्हर्नमेंटला सांगेल ह्या व्यक्तीची व्यवस्थित काळजी घ्या म्हणून. तर आता तुम्ही समजू शकता की एखाद्या राजानी जेव्हा स्वतःच्या मुलाची काळजी घेण्याकरता मंत्र्यांना जेव्हा तो पाठवतो, त्यावेळी त्या मंत्र्यांमध्ये स्वतःमध्ये तशी काही पॉवर नसते. सगळं करण्यामागे ती पॉवर त्यांना त्या राजाने दिलेली असते. तसंच इथे कृष्ण ह्या देवतांना सगळ्या पॉवर्स देतो सगळ्या गोष्टी फंक्शन करण्यामध्ये, आणि त्याची त्या भक्ताची काळजी घेण्याची पण पॉवर कृष्णच देतोय देवतांना. ओके. आणि हे का करतोय तो? कारण कृष्ण बोलतोय की तुम्ही अशा परिस्थितीमध्ये असलाल, तुम्हाला आज ना उद्या हे कळेल की ह्याच्या मागे मीच आहे म्हणून. त्यावेळी मग तुम्ही माझ्याकडे डायरेक्टली यायचा प्रयत्न कराल. तुम्ही आज माझ्याकडे येऊन शरणागतीला रेडी नाही आहात ना तुम्ही, नो प्रॉब्लेम. तुम्ही इनडायरेक्टली माझी पूजा करा, नो प्रॉब्लेम. पण तुम्ही करा पूजा तुम्ही. त्यामुळे देवतांची उपासना ही एक पायरी बनते कृष्णाकडे जाण्याकरता. हं? हा जरी अप्रत्यक्ष असला मार्ग तरी सुद्धा तो आपल्याला कृष्णाकडे नेतोय. म्हणून तुम्ही बघू शकता की बरेच जण जेव्हा त्यांची भौतिक इच्छेची स्टेज कमी होते आणि क्रॉस करायच्या मार्गावरती आलेले असतात ना, त्यावेळी ह्या लोकांना देवतांची उपासना भलेही करत असतील ते, पण त्यावेळी मग त्यांची ती स्टेज असते की बाबा मी भलेही देवतांची उपासना करतोय,
का तर त्या आमच्या परिवारामध्ये आतापर्यंत करत आलंय, माझे आई वडील करत होते, मी इतक्या वर्षापासून करतोय म्हणून मी करतोय. पण त्यांची मेंटॅलिटी मॅच्युअर व्हायला स्टार्ट होते, की बाबा नको, काही भौतिक काही मागायला नको, मी तृप्त आहे जे मला मिळालं ते. आणि अशा वेळी मग कृष्ण स्वतःचा दरवाजा उघडायला चालू करतो आपल्याकरता. मग भगवद्गीता वगैरे शिकायला मग इच्छा निर्माण होते, मग भगवद्गीता शिकायला चालू करतो व्यक्ती, कृष्णाची भक्ती करायला चालू करतो आणि हळूहळू मग प्रॉपर कृष्णाचा भक्त बनतो. त्यामुळे ना ही जी कृष्णा जी आपल्याला एवढी कारुण्यपूर्ण मदत करतोय ना, ती मदत समजणं खूप आवश्यक आहे. की जेव्हा पण आत्मा कृष्णापासून दूर जातो, त्यावेळी हा पूर्ण जी रचना, जी संरचना केलेली असते, देवता उपासनाची पद्धत जी आहे, त्याच्यामुळे कृष्ण त्या व्यक्तीची आपल्याकडे परत येण्याची व्यवस्था करत असतो कृष्ण. आणि शेवटीपर्यंत म्हणजे अतिशय निस्सीम भक्त होईपर्यंत कृष्ण त्याला कंटिन्युअसली मार्गदर्शन करत असतो. त्यामुळे देवतांना कधी कधी असं बोलतात की ते फक्त ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर्स आहेत म्हणून. तर हे पण चुकीचं आहे. ते फक्त असे मॅनेजर्स नाही आहेत किंवा ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर्स नाही आहेत. तर ते सुद्धा तुमच्या प्रवृत्तीला ओळखतात. ते पण तुमची मेंटॅलिटी ओळखतात, की बाबा तुम्हाला आता तुम्ही किती मॅच्युअर झाला आहात. तुम्हाला म्हणजे कृष्णापर्यंत घेऊन जाण्याची तुमची लेवल आलेली आहे का? तर त्याप्रमाणे ते तुम्हाला अजून अजून वेगळ्या पद्धतीने डायरेक्शन देत राहतात. ओके. जसं जेव्हा प्रामाणिक मंत्री असले ना एका राजाचे, आणि राजाचा पुत्र समजा राजघराणं सोडून बाहेर पडलेला असतो पण तरी राज्यामध्येच असतो तो, त्यावेळी हे जे मंत्री असतात ते मंत्री पण त्या राजपुत्राला एकसारखं सांगत असतात, की नाही रे, तुझ्या वडिलांनी केलं ते तुझ्या फायद्याकरता केलं, असं त्यांचा दृष्टिकोन होता, तसं होतं वगैरे. हे कंटिन्युअसली त्याला सांगत राहिल्यावरती त्याची पण बुद्धी चेंज होते, त्याची पण मानसिकता चेंज होते. आणि हे देवता सुद्धा कॉन्स्टंटली आपल्याला प्रेरणा देत राहतात की कृष्णाची भक्ती करा म्हणून. त्यामुळे कृष्ण देवतांद्वारे सुद्धा आपल्याला त्याच्याकडे घेऊन येण्याची अ, ते तो मार्ग जो आहे तो ओपन ठेवतो आणि त्या पद्धतीने तो आपल्याला घेऊन येतो त्याच्याकडे. त्यामुळे प्रत्यक्षपणे असो किंवा अप्रत्यक्षपणे असो, ही जी देवता उपासना जी आहे ही कृष्णानीच रचलेली आहे आणि आपली काळजी त्याला आहे. हा, त्या काळजीपोटी आपल्याला त्याला त्याच्याकडे परत घेऊन जायचंय, ही म्हणून ही संपूर्ण देवता उपासना आहे ही. ठीक आहे. आता तुम्ही इमॅजिन करा की एखाद्या व्यक्तीला समजा देवता उपासना मिळालीच नाही करायला, तर तो काय बोलेल की बाबा मला ज्या गोष्टी भौतिक हव्या आहेत त्या मला मिळत नाहीत. म्हणजे काय, तर देव नावाची गोष्ट ह्या जगात नाहीच आहे म्हणून. मग तो काय बनेल, नास्तिक बनेल तो. नास्तिक बनल्यावरती काय, देवता तर दूरची गोष्ट, तो देवाला पण मानत नाही, आता तो कोणालाच मानत नाहीये. आणि मग अशामुळे काय होईल, तो संपूर्णपणे तो ह्या सिस्टम पासनं एकदम डिलिंक होऊन जाईल तो. आणि ते नको व्हायला तसं, म्हणून देवता उपासना आपल्याला हेल्प करते. कारण त्यामुळे कृष्णाचीच काळजी आहे आपल्याकरता. हा, पण कृष्णच काळजी घेतोय आपली, पण अप्रत्यक्षपणे घेतोय. म्हणजे तो प्रत्यक्षपणे करतोय पण आपल्याला प्रत्यक्षपणे समजत नाही, त्यामुळे आपल्याला ती अप्रत्यक्ष वाटते. त्यामुळे डायरेक्ट परमेश्वराशी कृष्णाशी संवाद नसला तरीही ह्या पद्धतीमुळे त्या व्यक्तीचं संरक्षण होतं. तो नास्तिक वादाच्या लेवलला पोहोचत नाही तो. मग आता मग प्रश्न येऊ शकतो की कृष्ण ही जी आहे ते विशिष्ट देवतेवरती स्थिर का करतो म्हणून. हं. मी पुढे जाण्याआधी कोणाला काही प्रश्न आहे का? नाही प्रभूजी. हं. तर हे जे कृष्ण जो आहे तो कृष्ण एक काय करतो, एक भूमिका, अ, एक त्याचा रोल आहे, तो परफॉर्म करतोय तो. त्याचा रोल काय आहे, तर पहिली गोष्ट म्हणजे श्रद्धा प्रदान करणं. नंतर ती कोणत्या देवतेची उपासना करणं ते शिकवणं, कशी करायची उपासना ते शिकवणं, त्या उपासना करायला जी साधन सामग्री लागते ती आपल्याला देणं, त्याच्याकरता वेळ लागतो, ब्राह्मण लागतो वगैरे, ते सगळं देणं.
आणि मग आपल्याकडनं ती पूजा करवून घेणं वगैरे. मग आपल्याला त्यांच्या देवतांना देवता आपल्याला फळ देतात. तर ते फळ कोणाकडनं येतं? ते 22व्या श्लोकामध्ये तो कृष्ण सांगतो, ते त्याच्याकडनंच येतं फळ. तर ते फळ देण्याचं काम पण तोच करतो. हा. ह्या सगळ्यामध्ये त्याची ही जी कारुण्यपूर्ण भूमिका आहे ना, ती समजून घेणं आवश्यक आहे. त्यामुळे ही जी संपूर्ण व्यवस्था आहे, तर ही अशी काही लोक त्याला अशी कनिष्ठ उपासना म्हणून मानतात. तर एका दृष्टीने ते बरोबरही आहे, कारण ही डायरेक्ट भक्ती नाहीये आणि टेक्निकली इट इज नॉट भक्ती. ओके. पण तरी सुद्धा ती चुकीची पद्धत नाहीये. ती ती पद्धत कृष्णाने स्वतःनी त्याची रचना केलेली आहे आणि अशा लोकांकरता आहे ती, ज्यांना आत्तापर्यंत मॅच्युरिटी आलेली नाहीये कृष्णाकडे डायरेक्टली जाण्याची. म्हणून त्यांना इट्स अ स्टेपिंग स्टोन म्हणून त्यांना ही देवता उपासना गायडन्स म्हणून वापरली जाते. तर ही एक खरं बघितलं तर ही एक रणनीती आहे, मास्टर प्लॅन आहे हा. की तुम्हाला माझ्याकडे घेऊन येण्याच्या वेगळ्या वेगळ्या पद्धती आहेत. जी पद्धत तुम्हाला ऍप्लिकेबल आहे, सुटेबल आहे, त्या पद्धतीमुळे मी तुम्हाला ती माझ्याकडे घेऊन येईन. हे तो कृष्ण इथे हायलाइट करतोय. तर कृष्णाने काय सांगितलेलं आपल्याला 14व्या श्लोकामध्ये, मामे वये प्रपद्यन्ते मायामेतां तरन्ति ते. जे व्यक्ती कृष्णाची थेट शरणागती पत्करतात, ते ह्या भौतिक पद्धतीतनं, भौतिक जे जगत आहे त्यातनं मुक्त होतात. पण तरी सुद्धा आता तो बोलतोय की काही लोक देवतांची पूजा करतात. तर आपल्याला एक गोष्ट समजली पाहिजे, म्हणजे असं एक वेगळ्या पर्स्पेक्टिव्हने आपण बघू शकतो की हे जे मार्ग जे आहेत हे वेदांमधनं आलेले आहेत. ओके. तर वेदांमध्ये दोन प्रकारचे मार्ग आहेत. ओके. एक मार्ग आहे हायवेवरनं चालतो, जो अतिशय गाडी आपण फास्ट चालवू शकतो. एक आहे गल्ली बोळातनं जातो मार्ग, जो हळू चालतो. दोन्ही मार्ग आपल्याला आज ना उद्या ना कधीतरी आपल्याला त्या शेवटच्या डेस्टिनेशन पर्यंत घेऊन जातील. पण एक मार्ग स्लो आहे, एक मार्ग फास्ट आहे. कृष्ण काय इथे बोलतोय की जर तुम्ही थेट माझ्याकडे आलात आणि शरणागती घेतली, तर तुम्हाला मी पलीकडे घेऊन जाईन मायेच्या. तोच द्रुतगती मार्ग झाला. जो दुसरा मार्ग आहे की ज्यांना पहिल्या मार्गावरती चालायला जमत नाही, हा, ज्यांना म्हणजे अजून एवढ्या भौतिक इच्छा आहेत की त्यांना काय म्हणतात की त्यांना सोडवत नाहीये भौतिक इच्छांचा मार्ग, त्यांना ह्या गल्ली बोळातनं जावं लागतं. आणि मग ती लोक मग अशी देवतांची पूजा करतात आणि मग ग्रॅज्युअली ते हायवेवरती येऊन मग परत कृष्णाकडे येतात ते. त्यामुळे हे दोन मार्ग कृष्णाने अशा पद्धतीने दिलेले आहेत की तुमची लेवल काय आहे, तुम्हाला ऍप्लिकेबल काय, तुम्हाला सुटेबल काय, तुम्हाला काय आवडेल, त्याप्रमाणे तुम्ही चूज करा. हं? त्यामुळे व्यक्ती काय करते, स्वतःच्या इच्छेनुसार स्वतःची जी प्रवृत्ती आहे त्या प्रवृत्तीनुसार एखादा मार्ग निवडतो आणि त्या मार्गावरती त्याला चालवणं, त्याला जी काही मदत लागेल त्याच्यामध्ये ती मदत करणं, त्याच्याकरता कोणत्या तरी देवतेवरती विश्वास दृढ करणं, हे पण सगळी जी श्रद्धेची जी प्रोसेस आहे, हे पण कृष्ण करतोय. त्यामुळे इथे तो बोलते की यो यो याम याम तनुम भक्त, जो जो व्यक्ती ज्या ज्याप्रमाणे ज्या ज्या देवी देवतांची पूजा त्याला करायची इच्छा असते त्याच्या प्रमाणे त्यांच्यावरती श्रद्धा दृढ करण्याचं काम पण मीच करतोय इकडे. त्यामुळे काय कृष्ण इथे हायलाइट करतोय की हे दोन्ही मार्ग माझ्याकडे येत असल्यामुळे, ओके, एक मार्ग संपूर्णपणे चुकीचा असं बोलू नाही शकत. कोणताही मार्ग संपूर्णपणे चुकीचा नाहीये. एक मार्ग जास्ती चांगला आहे, एक मार्ग कमी चांगला आहे. एका मार्गाला कमी वेळ लागतो कृष्णापर्यंत पोहोचायला आणि एका मार्गाला जास्ती वेळ लागतो कृष्णापर्यंत पोहोचायला. त्यामुळे कृष्ण काय बोलतोय की कोणत्याही मार्गाने या, पण या माझ्याकडे. फायनली तुम्ही जे काही मार्ग अवलंबलेला आहे तो माझ्याकडेच येतोय, तर तुम्ही या माझ्याकडे. ओके. तर आता एक मग असा प्रश्न निर्माण होतो की जर का तुम्ही मला भौतिक सुविधा दिली, तर मी अजून 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 मायेमध्ये अडकून जाईन, अजून अजून मला भौतिक इच्छा वाढतील, अजून अजून मी भ्रमात पडीन.
की ह्यातनं मला खूप चांगलं सुख मिळतंय म्हणून. तर ते तसं का? हं? तर ते आपण बघून घेऊया. तर परमेश्वराने, कृष्णाने प्रत्येकाला स्वातंत्र्य दिलेलं आहे. ओके, आणि ते स्वातंत्र्य काय आहे ते आपण जरा समजून घेऊया. तर एक समजा एक मुलगा आहे. समजा तो गणित विषयामध्ये थोडा त्याचा कमी अभ्यास आहे. तर दुसऱ्या दिवशी परीक्षा आहे आणि आई त्याला बोलते की थोडा अभ्यास कर बाळा. तो बोलतो नाही, मला टीव्ही बघायचा आहे. तर आई बोलते नको रे बाळा, उद्या तुझी परीक्षा आहे, गणिताचा विषय आहे, तुला तेवढं ते जमत नाही, थोडं चांगले प्रॅक्टिस कर, थोडा जास्ती अभ्यास कर. नाही, मला टीव्ही बघायचा आहे. तो तर अरे नको रे बाळा, तू फेल होशील त्याच्यामध्ये किंवा कमी मार्क मिळतील, पुढच्या तुझ्या एज्युकेशनला त्रास होईल त्याचा. नाही, मला टीव्ही बघायचं म्हणजे बघायचं म्हणजे बघणारच मी. तर आई अजून त्याला समजवते. समजत नसल्यामुळे आई ओरडते त्याला, तरी सुद्धा मुलगा हट्ट सोडत नाही. हा मुलगा आरडा ओरड करतोय, आदळआपट करतोय, मोठ्या मोठ्याने अगदी तो म्हणजे किंचाळत बसलेला आहे, लोकांना गोळा केलेला आहे. आणि आई त्याला बिचारी इथे समजवायचा प्रयत्न करे, बाळा तुला तुझ्याच चांगल्या करता सांगते मी, की तुला ह्यातनं टीव्ही बघून तुला तुझ्या पुढच्या आयुष्याकरता काहीही उपयोग होणार नाहीये. त्यापेक्षा तू अभ्यास कर. तर नाही 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 करून तो ऐकतच नाही आईचं. मग अशा वेळी आईकडे दोन पर्याय आहेत. आई त्याला बोलू शकते की बाबा ठीक आहे, तुला जे करायचंय, तुझी इच्छा, तुझं आयुष्य, तुझा निर्णय, आणि त्याचे परिणाम पण तूच भोग म्हणून. किंवा आई त्याला हात पाय बांधून त्याला घरी डांबून ठेवू शकते, त्याला टीव्ही बंद करून स्वतःच त्याच्या समोर वाचत बसण्याचं हे करेल वगैरे. पण ह्यानी काय होतंय, की त्याच्या डोक्यामध्ये ज्ञान जाईलच ह्याची गॅरंटी नाहीये. आणि अगदी गेलंच तरी तो चांगला पेपर लिहील ह्याची गॅरंटी नाही. आणि अगदी चांगला पेपर लिहिला तरी सुद्धा पुढच्या वर्षी जेव्हा परत गणिताचा अभ्यास करायचा त्यावेळी तो परत ते करेल ह्याचीही गॅरंटी नाही. त्यामुळे तो जबरदस्तीचा जो मार्ग आहे ना, त्या जबरदस्तीच्या मार्गाचा कोणालाही फायदा होत नाही. ना कृष्णाला फायदा होतो, ना व्यक्तीला फायदा होतो. त्यामुळे एक स्वातंत्र्य कृष्णाने आपल्याला दिलेलं आहे. कृष्णाने सांगितलेलं आहे की मी तुम्हाला ज्ञान देणार आहे. त्या ज्ञानाचे फायदे आणि तोटे सगळे सांगणार आहे मी तुम्हाला. हा, सगळे पर्याय तुमच्याकडे मी ओपन करून ठेवणार आहे. त्या सगळ्या पर्यायांचे फायदे तोटे पण मी तुम्हाला ओपन करणार आहे. आणि मी तुम्हाला बुद्धी पण देणार आहे, की कोणता पर्याय चांगला हे तुम्हाला समजावं, कोणता पर्याय वाईट हे तुम्हाला समजावं, कोणता पर्याय तुमच्या आध्यात्मिक प्रगती करता चांगला आहे, कोणता पर्याय तुमच्या आध्यात्मिक प्रगती करता वाईट आहे म्हणून. आणि ह्याच्या नंतर मी तुम्हाला एक स्वातंत्र्य देणार आहे. त्या स्वातंत्र्याने तुम्ही डिसिजन घेऊ शकता की तुम्हाला काय करायचंय. बरोबर, सिगरेटच्या पाकिटावरती स्मोकिंग करू नये म्हणून लिहिलेलं असतं तरी सुद्धा व्यक्ती जाऊन स्मोक करते. तर उद्या ती असं म्हणू नाही शकत की मला माहिती नव्हतं म्हणून, किंवा गव्हर्नमेंटनी मला सांगितलं नाही म्हणून. ते सगळं नॉलेज दिलेलं आहे, डिसिजन मेकिंग कॅपॅबिलिटी पण दिलेली आहे, पण डिसिजन घेण्याचं रिस्पॉन्सिबिलिटी आत्म्यावरती असते. तर तो ते डिसिजन घेतो जे त्याला भौतिक इच्छांमुळे त्याला जो आनंद मिळतो, त्या आनंद मिळवण्याकरता जी डिसिजन घेण्याची आवश्यकता आहे, तो डिसिजन तसे घेतो तो. तर इथे कृष्ण काय बोलतंय, की जर का मी तुम्हाला ह्या सगळ्या सुविधा दिल्याच नाही. समजा एखादी व्यक्ती आहे की त्याला दारू प्यायला आवडते. हा, पण कृष्णाने त्याला अशा प्रदेशामध्ये टाकलंय जिकडे दारूचा एक थेंब सुद्धा मिळणार नाही त्याला. तर मग काय झालंय, तो दारूपासनं लांब गेलेला आहे. पण ह्याचा अर्थ हा नाही की त्याची इच्छा मेलेली आहे दारूबद्दलची. हा, कृष्णाने दुसऱ्या अध्यायाच्या 58व्या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे आपल्याला, की त्या व्यक्तीची इच्छा, ती भौतिक इच्छा प्राप्त करण्यामध्ये राहते. भलेही तो त्यापासून लांब गेलेला असला पण तरी पण त्याचं मन त्याच्यावरतीच केंद्रित असतं. आणि ते कृष्णाला काढायचंय. कृष्णाला काय पाहिजे, आपण त्याच्यावरती प्रेम केलं पाहिजे. हा, पण ते प्रेम करण्याकरता तो आपल्यावरती जबरदस्ती करत नाहीये. तो बोलते की तुम्ही संपूर्ण स्वतःच्या मनाने, स्वतःच्या इच्छेने, हा,
कोणताही फोर्स नसताना तुम्ही माझ्यावरती प्रेम केलं तर ते जास्ती चांगलं प्रेम आहे. हा, एखाद्या व्यक्तीच्या, एखाद्या बाईच्या डोक्यावरती मी बंदूक ठेवली आणि बोललं की माझ्यावरती प्रेम कर, तर त्या प्रेमाला काही अर्थ नाहीये. म्हणून कृष्ण काय बोलतोय की तुम्हाला संपूर्ण मी सुविधा देणार, त्या सुविधांचा फायदा तोटा काय आहे हे पण ज्ञान देणार, आणि तुम्हाला मी ती बुद्धी पण देणार ज्याच्याने तुम्ही डिसिजन घेऊ शकता की चांगलं काय वाईट काय. आणि त्यानंतर मी तुम्हाला स्वातंत्र्य पण देणार तुमचा तुम्ही डिसिजन घ्यायला करता. हे स्वातंत्र्य कृष्णाने अर्जुनाला पण दिलेलं. म्हणून भगवद्गीतेच्या शेवटी कृष्णाने त्याला सांगितलंय, मी जे काही तुला सांगितलंय ते तू नीट लक्षपूर्वक ऐकलंय का? तुला ते समजलंय का? तुला ते पटलंय का? आता तू तुझा डिसिजन घे म्हणून. हा, कृष्ण कोणत्याही दृष्टीने कृष्णाने अर्जुनाला फोर्स नाही केला की बिकॉज मी भगवान आहे, तू माझा भक्त आहे, त्यामुळे तू मी सांगितलं त्याचप्रमाणे करायचं, दुसरा तुला पर्याय नाही देणार, असं नाही केलं. संपूर्ण स्वातंत्र्य दिलेलं अर्जुनाला. तुला सांगितलेलं त्यांनी की बाबा यथेच्छसी तथा कुरु, जशी तुझी इच्छा आहे तसा तू वाग म्हणून. ही खरी करुणा झाली. माय वे और हायवे ही करुणा नाहीये. हा म्हणजे तुम्ही माझी पूजा करा नाहीतर तुम्ही नरकात जाल, ती करुणा नाही. माझी पूजा तुम्ही नाही केली तरी सुद्धा मी तुम्हाला मदत करीन, ते खरं प्रेम झालं ते. आणि तुम्हाला अशा पद्धतीने मी प्रेम करीन, तुम्हाला अशा पद्धतीने मी सुविधा देईन तुम्हाला की तुम्हाला आज नाही तर उद्या नाही तर परवा तुम्हाला माझ्याकडे येण्याची इच्छा निर्माण होईल आणि मी तुम्हाला माझ्याकडे घेऊन येईन. ही खरी करुणा, हे खरं प्रेम झालं. त्यामुळे कृष्ण जेव्हा आपल्या हृदयामध्ये परमात्मा रूपी स्थित आहे, ते आपली इच्छा जाणतात, त्याप्रमाणे आपल्याला सुविधा उपलब्ध करून देतात. कोणत्या देवतेवरती विश्वास निर्माण करून द्यायचा, त्या देवतेकडनं आपल्याला काय प्राप्त होईल ह्याचं ज्ञान देणं, ह्या सगळं परमपिता या नात्याने भगवान ते आपल्याला सगळं उपलब्ध करून देतात. पण तरी सुद्धा आपल्या स्वातंत्र्यामध्ये ते हस्तक्षेप करत नाहीत. आणि आपली भौतिक इच्छा पूर्ण मुद्दामून करून देतात, सो दॅट आता इच्छा पूर्ण झाली ना, आता तरी मी तुम्ही माझ्याकडे परत यायचा विचार करा म्हणून. त्यामुळे हे भौतिक सुविधा देण्यामागे हेतू काय आहे की अ, ह्या जर सुविधा दिल्या नाहीत तर स्वातंत्र्याला काहीही अर्थ उरत नाही. हम्म. आणि हा स्वातंत्र्य कृष्णाने आपल्याला दिलेला आहे की तुम्ही तुमचा डिसिजन घ्या. तुम्हाला जे आवडेल ते मी तुम्हाला देईन. तुम्ही त्याचा उपयोग कसा करायचा ते तुम्ही ठरवा. त्याचा उपयोग माझ्याकडे येण्याकरता केला उत्तम, नाही केलं तुम्ही खालती जाल, माझ्यापासून थोडे लांब जाल, पण तरी मी तुमचा हात नाही सोडणार मी. आणि आपल्याला हे ज्ञान पण देतो कृष्ण की तुम्ही मला जर शरण आलात तर तुम्हाला परमनंट हॅपीनेस मिळेल तुम्हाला. ओके. तर हा एक कंप्लीट प्रोसेस आहे, देवता उपासना आणि त्याच्यातनं मिळणारं जे वरदान आहे, जी भौतिक इच्छा पूर्ण करतो आपलं, हं, ती कृष्ण नियंत्रण कसं करतो. तर आपण याच्या बऱ्याच गोष्टी बघितल्या आहेत, पण संक्षिप्त रूपात बघून घेऊया की दोघेही, एक जीवात्मा असो किंवा देवता असो, हे दोघेही भगवानांच्या इच्छेच्या अधीन आहेत. भगवानांची इच्छा आपण कधीच ओलांडू शकत नाही, ती कॅपॅबिलिटीच नाही आपल्यामध्ये. त्यामुळे फक्त मी इच्छा केली आणि भगवंताची इच्छा नसेल तर मी देवतांची आराधना करू शकत नाही, आणि भगवानांची इच्छा असली तर ती आराधना होऊ शकते ती. तर भगवंताच्या इच्छे जर नसली तर एखादी एखादी देवता आपल्याला कोणतं फळ पण देऊ शकत नाही. आणि हे नंतरच्या नंतरच्या 22व्या श्लोकामध्ये कृष्ण सांगतो आहे. त्यामुळे कोणत्या देवतेवरती पूजा करावी, कशी करावी, कधी करावी, का करावी, कोणत्या देवतेने आपल्याला काय फळ द्यावं, हे सुद्धा कृष्णाच्या इच्छेनुसारच होत आहे. त्यामुळे असं बोलतात की भगवंतांच्या इच्छेशिवाय एक साधं गवताचं पात सुद्धा हलत नाही. हम्म. त्यामुळे
अ, जेव्हा आपल्याला एखादी गोष्ट हवी असते आणि एखाद्या विशिष्ट देवतेची उपासना करतो वगैरे, तर त्याच्यामध्ये वेदांमध्ये सांगितलेलं आहे की कोणत्या व्यक्तीने कोणत्या कारणाकरता कोणत्या देवतेची पूजा करावी. एखाद्याला जर का शारीरिक काही रोग असला तर सूर्यदेवाची पूजा करतात, किंवा जर ज्ञान हवं असलं तर सरस्वती माता किंवा गणपती माता, किंवा पैसा हवा असला तर लक्ष्मी माता तिची पूजा करायची, किंवा एखाद्या व्यक्तीला छान सुंदर पत्नी हवी असली तर पार्वती मातेची पूजा करायची वगैरे. हे सगळं वेदांमध्ये सांगितलेलं आहे, आणि कशी करायची, कधी करायची वगैरे ते सगळं सांगितलेलं आहे. त्यामुळे हे जे सगळे शास्त्रविधी जे वगैरे आहेत, ह्याचा ऑब्जेक्टिव्ह काय असतो, तर भौतिक गोष्टींचा उपभोग घ्यायचा आहे. त्यामुळे त्या भौतिक गोष्टी ज्या आपल्याला प्रदान करायच्या आहेत, त्या सुद्धा कृष्णच त्यांना मदत करतोय त्यांना तिकडे. आणि भाव निर्माण करणं, श्रद्धा निर्माण करणं, ती पूजा करण्याची इच्छा निर्माण करणं, पूजा केल्यावरती ते फळ देण्याचं, हे सगळं कृष्ण कोऑर्डिनेट करतोय सगळं. ओके. त्यामुळे कधी कधी आपल्याला वाटतं की मी अमुक एका देवताचा चांगला उपासक आहे म्हणून. खरं तसं बघितलं तर त्या देवतांनी तुम्ही त्यांचे उपासक बनावा ह्याच्याकरता त्या देवतेनी काही नाही केलेलं, ते पण कृष्णाने केलेलं आहे. ओके. तर हे पण आपल्याला समजणं आवश्यक आहे की तुमच्याकडनं ती पूजा घ्यावी किंवा तुम्ही त्यांची पूजा करावी, ह्याच्या मागे ना तुमचा सिंहाचा वाटा आहे, ना त्या देवतेचा सिंहाचा वाटा आहे. तो सिंहाचा वाटा कृष्णाचा आहे तिकडे. ती प्रेरणा देणं आणि सगळं सगळं आयोजित करणं आणि सगळी साधन सामग्री निर्माण करून देण्याचं काम पण कृष्णच करतो. अहम क्रतुरहम, असं कृष्ण बोलतो 9व्या अध्यायाच्या 16व्या श्लोकामध्ये. की पूजा करणं, ती पूजा, त्याचे मंत्र विधी, त्याच्यात साधन सामुग्री, त्याच्यामध्ये घालणारं तूप वगैरे जे सगळं आहे ते मी आहे म्हणून. खरं बघितलं तर हे जे देवता आहेत, आपण जसं भागवतम शिकायला चालू करू त्यावेळी कळेल तुम्हाला, हे जे देवता आहेत हे अ, विराट रूप जे आहे कृष्णाचं, विश्वरूप पण म्हणतात त्याला, त्याच्या शरीराचे हे वेगळे वेगळे भाग आहेत हे. त्यामुळे त्यांना स्वातंत्र्य, असं 100% स्वातंत्र्य नसतं, की कृष्णाची इच्छा नसली तरी सुद्धा तुम्हाला एखादं फळ देणं, हे त्यांचं स्वातंत्र्य नसतं. ओके. त्यामुळे ना जीवात्मा ना देवता पूर्णपणे स्वतंत्र कोणी नाहीये. हं. तर मग आता एक छोटासा असा प्रश्न निर्माण होतो की मग अशा देवताचे जे उपासक असतात त्यांना मुक्ती मिळते का? तर कृष्ण इथे सांगतोय स्पेसिफिकली की हे जे फळ आहे ते कृष्णाकडनं मिळतंय, आणि देवताचे जे उपासक असतात त्यांची इच्छा डायरेक्टली कृष्णाकडे जाण्याची नसते, म्हणून त्यांना मुक्ती मिळत नाही. हे खूप इम्पॉर्टंट आहे समजणं. ठीक आहे. तर ह्याबद्दल आपण बोललेलो, त्यामुळे मी हे स्किप करतो मी, आणि कोणाला काही प्रश्न असेल तर विचारू शकता तुम्ही. हे सगळं जे उपासना जी असते ना, आत्तापर्यंत आपण फक्त देवता देवता हा शब्द वापरला आपण, पण बरेच लोक जी असतात हे असुरांची पूजा पण करतात, भूत प्रेतांची पूजा पण करतात. काही लोक असतात व्यक्ती म्हणजे मनुष्याची पूजा पण करतात. आता आपण बघितलंय बऱ्याच ठिकाणी ना, हे फिल्म स्टार्स आहेत किंवा क्रिकेटचे स्टार्स आहेत वगैरे, लोक त्यांची पूजा पण करतात. आणि ती पूजा करणं म्हणजे असं नाही की फक्त पूजेची सामग्री घेऊन त्यांची आरती ओवाळणं म्हणजे पूजा म्हणून. त्यांना म्हणजे त्यांना म्हणजे सर्वे सर्वा मांडणं, त्यांचे इन्स्ट्रक्शन्स स्वतःच्या जीवनात अप्लाय करणं वगैरे, ह्या सगळ्या पण पूजेच्याच गोष्टी झाल्या. की एखाद्याला आपण सुपिरियर मानतो किंवा सुप्रीम मानतो, त्यावेळी ते पूजा करणं पण त्याच प्रकारचं होतं. म्हणजे मेकॅनिकली तुम्ही कशी करताय दॅट डज नॉट डिफाईन पूजा. पूजा मिनिंग एखाद्याला तुम्ही त्याची जी लेवल आहे त्याच्यापेक्षा जास्ती तुम्ही त्याला रिस्पेक्ट देताय. हरे कृष्ण. कोणाला काही प्रश्न आहे? मला थोडस म्हणजे विष्णू आणि कृष्ण म्हणजे हा एकच आहे का अवतार? कारण विष्णूने अवतार घेतला
कृष्णाचा अवतार, 10 अवतार जे आहेत त्यात एक कृष्णाचा पण अवतार आहे. तर मग विष्णू आणि कृष्ण ह्यातला भेद काय आहे? बरं, मी हे सांगेन तुम्हाला संक्षिप्त रूपामध्ये. पण काय होतं मी तुम्हाला सांगतो. म्हणजे सुरुवातीला ना, जेव्हा आपण बिगिनर स्टेजमध्ये असतो ना, त्यावेळी आपल्याला हम्म, ना सोसायटीनी काही समज दिलेली असते हम्म, वर्षानुवर्षांपासनं. त्या हम्म, समजेमध्ये ना बऱ्याच चुकीच्या गोष्टी असतात. तर काही हम्म, गोष्टी लाईक फॉर एक्झाम्पल, सर्व देवता सेम आहेत. सर्व देव सेम आहेत. हम्म, कोणाची पूजा करा, कशी पूजा करा, चालते. ही हम्म, एक हम्म, चुकीची समज आहे. दुसरी समज अशी आहे की विष्णू पासनं कृष्ण आलेले आहेत म्हणून. हम्म, हे- ते तसं नाही आहे ते. हम्म. आता जेव्हा लोक विष्णूची पूजा करतात, मी तुम्हाला आता विचारतो, तुम्ही कोणत्या विष्णूची पूजा करता? तुम्हाला माहिती? कोणत्या हा, हा कोणत्या नाही, विष्णू तसं काही म्हणजे असं नाही माहिती मला, पण मी विष्णू हा, सहस्त्रनाम वगैरे म्हणत असते. बरोबर. तर गंमत काय आहे हम्म, की विष्णू 3 प्रकारचे आहेत. माहित होत हम्म, आपल्याला? नाही. हा. तर आपल्याला ना, आपण म्हणजे इन्क्लुडिंग मी आणि आपण सगळे, आपण हम्म, शास्त्रातनं उशिरा शिकतो, शास्त्रातर्फे. हम्म, आणि आपण हम्म, समाजातर्फे आधी शिकतो आपण. हम्म, त्यामुळे होतं काय की समाजामध्ये जर काही चुकीच्या काही समजा असल्या ना, त्या त्या चुकीच्या समजा पण आपल्याकडे येतात. तर हम्म, बऱ्याच हम्म, लोकांना 3 प्रकारचे विष्णू आहेत हेही माहिती नाहीये. तर हम्म, पहिले आहेत कारणोदक्षाई विष्णू, ज्यांना महाविष्णू म्हटलं जातं. हम्म, त्यांच्यापासनं गर्भोदक्षाई विष्णूंची उत्पत्ती होते. हम्म, त्यांच्यापासनं क्षीरोदक्षाई विष्णूंची उत्पत्ती होते. हे 3 विष्णू झाले. हे हम्म, जे आपल्या बोलतात ना, आपल्या हृदयात परमात्मा स्थित आहे म्हणून, तो हम्म, परमात्मा इतर कोणी नसून हे क्षीरोदक्षाई विष्णू आहेत. हे आपल्या हम्म, हम्म, हृदयातले परमात्मा आहे. ओके. हम्म, पण या तिन्ही विष्णूंची, पहिल्या विष्णूची उत्पत्ती कशी झाली हे कोणी विचारत नाही. हम्म, ओके. तर आपल्याला ह्याचं उत्तर श्रीमद भागवतम मध्ये मिळतं. आपल्याला ह्याचं उत्तर हम्म, विष्णू पुराण मध्ये पण मिळतं आपल्याला. तर हम्म, जगृ हे पौरुषम रूपम भगवान आदी महद आदिभी, हे हम्म, द पहिल्या स्कंधाच्या 3ऱ्या अध्यायाच्या पहिल्या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे. हम्म, तिकडे काय कृष्ण बोलतात, अरे सुत गोस्वामी बोलतात तिकडे की जे कृष्ण आधी होते ते पौरुषम रूपम, पुरुष अवतार, हे जे 3 अवतार आहेत त्याला पुरुष अवतार म्हणतात. हे पौरुषम रूपम आधी त्यांनी घेतलं. आणि भगवान महद आदिभिही, म्हणजे भगवान त्याच्याही आधी होते. त्यामुळे कृष्णापासनं, टेक्निकल अगदी सांगतो मी, कृष्णापासनं संकर्षणाची उत्पत्ती झाली. संकर्षणापासनं पहिल्या चतुर्व्यूहाची उत्पत्ती झाली, ज्याच्यामध्ये परत अनिरुद्ध, बलराम, वासुदेव आणि प्रद्युम्न हे 4 अवतार आले. त्या संकर्षणापासनं नंतर नारायणाची उत्पत्ती झाली. त्या नारायणाच्या उत्पत्तीपासून दुसऱ्या चतुर्व्यूहाची उत्पत्ती झाली. त्यातल्या संकर्षणापासनं पहिल्या विष्णूची उत्पत्ती झाली. आपल्याला गंमत काय होते, आपण हे ज्ञान, टेक्निकल ज्ञान आपण शास्त्राद्वारे कधीही शिकायचा प्रयत्न करत नाही. त्यामुळे आपल्याला जे समाजाने शिकवले तेवढंच आपल्याला कळतं. आणि समाजाच्या नॉलेजची लेवल सुद्धा हळूहळू हळूहळू रेड्यूस होते ती. त्यामुळे कमी कमी लेवलचं ज्ञान मिळतं आपल्याला. ओके. शेवटी 3ऱ्याच अध्यायामध्ये, पहिल्या स्कंधाच्या, हे सगळे जे तुम्ही 10 अवतार म्हणाला, पण ह्याच्यामध्ये भागवतामध्ये 22 अवतारांबद्दल सांगितलेलं आहे. हम्म. तिकडे हे सगळे 22 अवतार सांगून झाल्यानंतर 28व्या श्लोकामध्ये सूत गोस्वामी म्हणतात की एते चांशकला पुंसः कृष्णस्तु भगवान स्वयं. ओके. हे जे पण अवतार सांगितले, हे अंश अवतार आहेत किंवा कला अवतार आहेत. ते पूर्ण अवतार नाही आहेत. हं? पण तरी सुद्धा विष्णू पूर्ण अवतार असले, राम पूर्ण अवतार असले, तरी सुद्धा ते बोलतात कृष्णस्तु भगवान स्वयं. भगवान जो आहे, म्हणजे विष्णू ज्याच्यापासून आलेत, भगवान महद आदिभिही, ते भगवान ज्यांच्याकडनं आलेत, सॉरी, विष्णू ज्यांच्याकडनं आलेत ते भगवान म्हणजे श्रीकृष्ण स्वतः.
तर काही दिवसांपूर्वी मी एक YouTube व्हिडिओची लिंक पाठवलेली. तर पहिल्या अध्यायाच्या ह्या पहिल्या स्कंधाच्या तिसऱ्या अध्यायाच्या 28व्या श्लोकावरती मी एक क्लास दिलेला. त्याचं मी YouTubeची लिंक पाठवली आहे. तर त्याच्यामध्ये कृष्ण का अल्टिमेट आहे आणि कसा अल्टिमेट आहे ते समजून आपण घेऊ शकतो त्या व्हिडिओद्वारे. तर तो तुम्ही नक्की बघा, तुम्हाला डिटेलमध्ये अजून त्याचं उत्तर मिळेल तुम्हाला. ओके ओके. हो. पण ॲज ऑफ धिस पर्टिक्युलर मोमेंट ना, हे जर टेक्निकल डिफरन्सिएशन इग्नोर केलं ना, तर फॉर द करंट मोमेंट कृष्णाला आणि विष्णूला सेम मानणं इज ॲब्सोल्युटली नो प्रॉब्लेम. हा म्हणजे हे पण माहिती होतं, म्हणजे कृष्ण आणि हे दोघांचं पण शस्त्र वगैरे हातात सारखी दाखवलीत बऱ्यापैकी. बरोबर. म्हणजे हा, तर हे जे चार त्यांचे हात वगैरे बऱ्याच वेळा म्हणजे मी हे होते की हा एकच अवतार आहे, म्हणजे असं एकच आहे. एका दृष्टीने बघितलं त्यांच्यामध्ये काहीही डिफरन्स नाहीये. एका नाहीये. टेक्निकल दृष्टीने बघितलं तर मायनर डिफरन्स आहे दोघांमध्ये. आणि हम्म ब्रह्मसंहितेमध्ये त्याचं उत्तर दिलेलं आहे. त्या हम्म ब्रह्मांनी एक उदाहरण दिलंय की त्यांनी सांगितलं की तुम्ही जर एक मेणबत्ती घेतली आणि त्या मेणबत्तीने तुम्ही अजून 50 मेणबत्त्यां त्या त्यानं ज्वाला दिली त्याला. हा तर दिसायला सगळ्या मेणबत्त्या सारख्या दिसतात, बरोबर हम्म ना? पण तरी सुद्धा हम्म त्यातली एक मेणबत्ती ओरिजिनल असते. हम्म हा तर त्याप्रमाणे ब्रह्मा कृष्णाला बोलतो की त्याप्रमाणे तू ओरिजिनल आहेत आणि बाकी सगळे तुझ्याकडनं आलेले आहेत. हम्म. हं? अच्छा. आणि ओके ओके. आणि म्हणजे तुम्हाला म्हणजे फक्त कृष्ण बोलतोय म्हणून एक्सेप्ट करणं थोडं डिफिकल्ट जाईल. तर आपण गर्ग संहितेचं उदाहरण घेऊया. तर जास्ती वेळ हम्म नाहीये, अगदी संक्षिप्त रूपात सांगतो. आणि हेच मी डिटेलमध्ये त्या व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं आहे, तुम्ही नक्की बघा तो व्हिडिओ. तर हम्म जेव्हा अ, म्हणजे पृथ्वीवरती म्हणजे पापी राजे जे होते त्यांचा भार जेव्हा वाढत होता, त्यावेळी पृथ्वी माता सुरभीचं रूप घेऊन, गाईचं रूप घेऊन ब्रह्मदेवाकडे गेली आणि ती बोलली की ह्या भारापासून मला मुक्त कर म्हणून, या राजांचा प्लीज सर्वनाश कर. तर ब्रह्मा बोले ह्यावेळी मी काही नाही करू शकत, स्वतः विष्णूच करू शकेल म्हणून. म्हणून ते क्षीरसागर जो आहे त्याच्या तटावरती उभे राहून त्यांनी पुरुष सुक्त म्हटलं, ज्याच्यामुळे क्षीरोदक्षई विष्णू प्रसन्न झाले आणि त्यांना दर्शन न देता त्यांच्याशी डायरेक्टली ते बोलले. तर ब्रह्मानी त्यांना रिक्वेस्ट केली की तुम्ही प्लीज या पृथ्वीवरती आणि हा पृथ्वीवरचा भार कमी करा म्हणून. त्यावेळी क्षीरोदक्षई विष्णू ब्रह्मदेवाला बोलले की ह्यावेळी मी नाही येणार आहे, ह्यावेळी कृष्ण स्वतः येणार आहे. मग ते बोलले की तुम्ही कृष्णाकडे जा आणि कृष्णाला बोलवा तुम्ही. आता तुम्ही बघा, तुम्ही विचार करा की जर का कृष्ण विष्णूंद्वारे अवतार घेतला असेल तर कृष्ण अवतरण्याआधी आधीपासून कसा होता तो तिकडे. तर ते ब्रह्मा बोलले की तुम्ही पण आम्हाला मदत करा त्याच्यात. मग ते बोलले चला आपण सगळेच जाऊ कृष्णाकडे. म्हणून ते सगळे देवी देवता, नारद मुनी, क्षीरोदक्ष विष्णू, ब्रह्मा, पृथ्वी माता वगैरे सगळेच्या सगळे गोलोका वृंदावनला जातात जिकडे कृष्ण राहतो. आणि मग कृष्णाला ते संपूर्ण विनवणी करतात. नारद मुनी विनवणी करतात येण्याकरता. तर कृष्ण काहीही बोलत नाही, फक्त मंद हास्य करतो तेव्हा. तर नारद मुनींना प्रश्न पडतो की बाबा तुला समजलंय ना मी काय विचारतोय ते, तू येशील ना का नाही येणार, तू प्लीज ये म्हणून. तर तो असा प्रश्न पडल्यावरती नंतर कृष्ण इथे उभा आहे आणि उजव्या बाजूनी कृष्णाचे जेवढे जेवढे अवतार झालेत, नरसिंहदेव, वामन देव, राम अवतार, परशुराम अवतार, मत्स्य अवतार, कुर्मा अवतार, वराह अवतार, हे सगळेच्या सगळे अशा उजव्या बाजूनी येत आहेत आणि कृष्णाच्या शरीरामध्ये समाविष्ट झालेले आहेत. मग त्यांना जाणवतं की आपण कोणाकडे आलेलो आहोत म्हणून. आणि मग कृष्ण बोलतोय की मी तुमच्या करता नक्की येईन म्हणून. जर का कृष्णाने अवतार विष्णूंद्वारे घेतला असेल तर तो कृष्ण कसा होता आधी तिकडे. हा मग विष्णूंनी तर खरं ऑर्डर केली पाहिजे होती की कृष्णा जा म्हणून तिकडे, तर विष्णू रिक्वेस्ट करायला का आले तिकडे. हीच गंमत होते, आपण टेक्निकली शास्त्राद्वारे गोष्टी शिकत नाही आपण, आणि म्हणून आपल्याला ही कम्प्लीट इन्फॉर्मेशन कधी मिळत नाही आपल्याला.
तुम्ही तो व्हिडिओ नक्की बघा, तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर पूर्णपणे मिळून जाईल. ठीक आहे. हरे कृष्ण. आपण भेटूया पुढच्या आठवड्यामध्ये. हरे कृष्ण. हा हा. हरे कृष्णा. दंडवत प्रणाम हरे प्रभूजी. कृष्ण. दंडवत. Hare Krishna, Hare Krishna,